उल्लासनगर में मंगला गौर उत्सव जागर स्त्री शक्तिचा 2025 उत्साह के साथ संपन्न। श्रावण मास के प्रारंभ होते ही त्योहारों और उत्सवों की श्रृंखला देखने को मिलती है। वर्षा ऋतु में भक्ति, उल्लास और सांस्कृतिक परंपराओं का अद्भुत संगम देखने को मिलता है। इसी पृष्ठभूमि में पूर्व महापौर राजश्री राजेंद्र चौधरी की संकल्पना और पहल से इस वर्ष भी वार्ड 10 में जागर स्त्री शक्तिचा मंगला गौर 2025 नामक विशेष कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। ये समारोह प्रवीण होटल में पारंपरिक धूमधाम और उत्साह के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर महिलाओं ने पारंपरिक वेशभूषा धारण कर खूब आनंद उठाया। फुगड़ी, झिम्मा, तलियात मलियात, नाचगन घुमा, हगोटा पगोटा जैसे पारंपरिक खेल खेलकर महिलाओं ने अपनी सांस्कृतिक विरासत को संजोया और उत्सव में रंग भर दिया। इन खेलों ने महिलाओं के बीच एकता और उल्लास का वातावरण बनाया। कार्यक्रम में महिलाओं की प्रतिभा को निखारने के लिए विभिन्न प्रतियोगिताओं और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। सभी महिलाओं ने इस पहल का तहे दिल से स्वागत किया और आयोजक राजश्री चौधरी का विशेष आभार व्यक्त किया। मंगला गौर उत्सव विशेष रूप से नवविवाहित महिलाओं के लिए बहुत महत्वपूर्ण माना जाता है। श्रावण मास के पहले मंगलवार या प्रत्येक मंगलवार को देवी की पूजा की जाती है। महिलाएं अपने पति की लंबी आयु और सुख समृद्धि की कामना करती हैं। शाम को पारंपरिक गीत, चुटकुले, खेल और नृत्य प्रस्तुत करके यह उत्सव मनाया जाता है। इसका सामाजिक और मानसिक स्वास्थ्य संबंधी महत्व है और यह महिलाओं को संवाद, खुलेपन और सामूहिक खुशी का अनुभव कराने वाला त्योहार है। इस कार्यक्रम के सफल आयोजन में निशा दवने, ज्योति तायडे, आशा ताय लोहाना, प्रीति तस्तिया, निशा गंजवे, रत्ना चोरटे, मंगल पलांडे, वंदना कामडी, प्रतिभा रोडे, पूजा राजपूत, ममता सूर्यवंशी, आरती केदारे, कमलेश लोहाना, प्रभु शिंदे, कमल जाधव, लीलाबाई पगरे का विशेष सहयोग रहा। समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही। सासरी माया करायला मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुण आहे। कसं सांगू, कसं शिकवू तुला? रामाची जानकी पगाडा फुगाई पगाडा फुग काळुंडी काळकी तुझी माझी काळकी रामाची जानकी पगाडा फुगाई पगाडा फुग गेले होते राना विसरले ताना पगाडा फुगाई पगाडा फुग गेले होते शेता विसरले खोता पगाडा फुगाई पगाडा फुग गेले होते विरी विसरले दोरी पगाडा फुगाई पगाडा फुग पगाडा फुगाई पगाडा फुग पगाडा फुग आता लाटा मला तारंगी पेट्या फुबाई फू सहाजारी फू पिंडाच्या झाडाखाली महादेवा तू काय सांगू माय कुंडीवरचा हार माझा हटूच पानबाई हटूच काही जणांनी तू आपण हटूच हटूच पानबाई हटूच 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 पानबाई हटूच मंगळागौर जाऊ आपण हटूच हटूच पानबाई हटूच हे चला बाईचा कोंबडा आला माझा दार आली नगर
धोक्याची बाई धोक्याची पाणी बाई की सागर माझा सूसू आल्या ग बाई प्रभाग क्रमांक 10 शिवसेनेच्या वतीने आज मंगळागौरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे या प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचं धन्यवाद। आणि ज्यांनी एवढा पाऊस असूनही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। आपली श्रावण महिना आला की सर्वांना हुरहुर वाटते की मंगळागौर कधी येते। आणि आज मराठी संस्कृतीचा पारंपरिक जी संस्कृती असते ती जोपण्याचा आम्ही सर्व महिला प्रयत्न करत असतो। आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्व महिला पाऊस असूनही आल्या, त्यामुळे त्यांचे सर्वांचा आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्षीप्रमाणे याही वर्षी मंगळागौरचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। काय सांगाल, कशा प्रकारचा कार्यक्रम होता? मंगळागौर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरचा कार्यक्रम करतात, पण आजकालच्या पिढीनं ही मंगळागौरचा कार्यक्रम विसरलेली आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मॅडमनी मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्याच्यामध्ये झिम्मा, फुगडी म्हणजे खूप सारे प्रकार, 110 असे प्रकार असतात। ते आपल्या पोरींनी म्हणजे ते दाखवलेलं आहे, त्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप आभार मानते। काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? मॅडमने दरवर्षीप्रमाणे नेहमीच कार्यक्रम चांगले करत असतात। आत्तापर्यंत जेही कार्यक्रम झाले ते खूप छान प्रकारे पार पडतात आणि दरवर्षीप्रमाणे मंगळागौरीचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडला। त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभारी आहोत। दरवर्षाप्रमाणे आजही मॅडमने कार्यक्रम आयोजित केला होता। सगळ्या महिला प्रत्येक जाती धर्माच्या महिला एकत्र येऊन मॅडमचा कार्यक्रम छान प्रकारे पार पाडतात। वेळेत वेळ काढून चुलीत म्हणजे किचनमधून वेळ काढून सगळ्या बायका बिचारा मॅडम सगळ्यांसाठी येतात, एन्जॉय करतात। कार्यक्रम त्यांना सगळ्यांना आवड असते, सगळे वेट करतात कार्यक्रमचा, मंगळगौरी कधी आहे। समोरून मॅडमला फोन करून सगळे विचारतात मॅडम कधी आहे। आणि बाहेर इतका पाऊस असून सुद्धा सगळ्या महिला एकत्र येऊन मॅडमचा कार्यक्रम पार पाडला। राजश्री मॅडम दरवर्षी कार्यक्रम ठेवतात आणि सगळ्या महिला एकत्र येऊन एन्जॉय खूप करतात। प्रभाग क्रमांक 10च्या वतीने प्रभाग क्रमांक 10 शिवसेनेच्या वतीने आज मंगळागौरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे या प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचं धन्यवाद। आणि ज्यांनी एवढा पाऊस असूनही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। आपली सांस्कृतिक परंपरा जपली, त्यामुळे आणि परत सगळं बोलू। श्रावण महिना आला की सर्वांना हुरहुर वाटते की मंगळागौर कधी येते। आणि आज मराठी संस्कृतीचा पारंपरिक जी संस्कृती असते ती जोपण्याचा आम्ही सर्व महिला प्रयत्न करत असतो। आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्व महिला पाऊस असूनही आल्या, त्यामुळे त्यांचे सर्वांचा आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या वतीने इथे मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। काय सांगाल, कशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि कशा प्रकारचा तुम्ही महिलांना एक संदेश देणार? फक्त संदेश द्यायचा आहे। मंगळागौर हा खेळ हा प्रत्येक श्रावण मासात येतो, जो प्रत्येक मंगळवारी होला जातो। एक छोटासा आमचा प्रयत्न होता आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपण्याचा, एक फक्त आमचं योगदान होता जे सगळ्या महिलांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचा होता। हा आमचा प्रयत्न आणि योगदान सफल झालेला आज दिसतोय, त्याच्याबद्दल मॅडमचा खूप आभार मानतो। शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।